लाडकी बहिणीला लाडक्या ताईंनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे 14वा हप्ता, ज्याची सगळ्याला आतुरता लागलेली आहे की हा हप्ता कधी भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, 3 न्यूजपेपर मध्ये या ठिकाणी तारीख या ठिकाणी आलेली आहे समोर। या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी 3 न्यूजपेपर मध्ये आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की लवकरात लवकर हा 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आमच्या अकाउंटला पाठवावा आणि आम्हाला या वेळेस गणपतीच्या निमित्ताने हा आनंदाचा या ठिकाणी हप्ता आम्हाला लवकरात लवकर पाठवावा असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटलाय का। कारण की 12वा 13वा हप्ता ज्या ताईंना भेटलेला आहे त्यांना 14वा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी 13वा हप्ता भेटलाय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। कारण की बघा 3 न्यूजपेपर मध्ये परत बातम्या आलेल्या आहेत की या 14 ऑगस्टची तारीख नेमकी काय। तर बघा वेळ वाया डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करत आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे कोणता 14वा हप्ता, तर याची तारीख काय ठरलेली आहे का, या तारखेला हप्ता वाटप करावा अशी स्वरूपाची आपण देखील सरकारला मागणी करत आहोत। तर कोणाला हा 14वा हप्ता मिळणार आहे बघा, लक्षात घ्या लाडके ताईंनो, 14वा हप्ता कुणाला मिळणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। सर्वांना हप्ता भेटणार नाहीये, याद्या समोर यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे लाडके ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतं की आपल्याला हा 14वा हप्ता भेटायला पाहिजे पटपट कमेंट मध्ये सांगायचंय। आणि 14वा हप्ता केव्हा मिळणार आहे याच्याबद्दल बघा टाइम्स नाऊ मराठी, साम टीव्ही आणि एशियन न्यूज या 3 न्यूजपेपर मध्ये बातम्या आलेल्या आहेत। तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये बी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला वेळ वाया व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवत आहे टाइम्स नाऊ मराठीची बातमी बघा। टाइम्स नाऊ मराठीची बातमी आहे, तुम्ही स्वतः वाचायचं आहे। टाइम्स नाऊ मराठीने या ठिकाणी काय दिलेले आहे या ठिकाणी बघा, तुम्हाला बघू शकता तारीख पण या ठिकाणी आहे, लेटेस्ट तारीख तुमच्या समोर आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला, ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार संभाव्य तारीख आलेली आहे समोर, म्हणजे एक तारीख समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा ही टाइम्स नाऊ मराठीची बातमी आहे। यांनी सांगितलंय की 13वा हप्ता सगळ्याला भेटलाय, आता 14वा हप्ता कधी भेटणार आहे एक तारीख समोर आलेली आहे, या तारखेनिमित्त तुम्हाला वाटप होणार आहे अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता ऑगस्ट महिन्याचा हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे। जाणून घ्या सविस्तरपणे, म्हणजे सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे आपल्याला की हे ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे 14वा हप्ता कधी भेटणार आहे। सगळ्या लाडक्या ताईला असं वाटतंय का की लवकरात लवकर आम्हाला हा हप्ता भेटायला पाहिजे, कारण की आता महिना संपायला आलेला आहे, जवळजवळ 15 दिवस संपत आलेले आहेत आणि या पुढच्या 15 दिवसामध्ये आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे। कारण की बघा आपण काही वेगळं मागत नाहीये, सरकारकडे असं म्हणत नाहीत की ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता आम्हाला द्या असं म्हणलेलं नाहीये। ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच टाकावा अशी आपण सरकारकडे विनंती करत आहेत आणि त्यांनी पण हीच तारीख दिली, ऑगस्ट महिन्याचीच तारीख दिलेली आहे। तर लाडके ताईंनो काळजी करू नका, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि कोणाकोणाला असं वाटतंय की 12वा हप्ता ज्या ताईंना भेटला नाही त्याला 12वा हप्ता भेटायला पाहिजे, 13वा हप्ता ज्याला भेटला नाही त्याला 13वा हप्ता भेटायला पाहिजे आणि 14वा हप्ता ज्याला भेटला नाही त्यांना पण 14वा हप्ता भेटायला पाहिजे। तर सर्व लाडके ताईंनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर बघा आता टाइम्स नाऊ मराठीची काय तारीख आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे बघा। साम टीव्हीने काय सांगितलं बघा, लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी येणार या ठिकाणी तारीख आलेली आहे समोर, त्या ठिकाणी त्यांनी पण बातमी दिलेली आहे। नंतर बघा एशियन न्यूजची बघा, ऑगस्टचा हप्ता कधी खात्यामध्ये येणार संभाव्य तारीख आणि महत्वाची माहिती समोर आलेली आहे। सर्वांनी बघा एकच गोष्ट सांगितलेली, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा तारखा या ठिकाणी समोर यायला सुरू झालेली आहे आणि उद्या 15 ऑगस्ट लक्षात घ्या। तर लाडक्या ताईंनो आपण सगळ्यात पहिल्यांदा टाइम्स नाऊ मराठीने काय या ठिकाणी तारीख दिलेली ती तुम्हाला मी तारीख सांगणार आहे। आणि परत सांगतो लाडक्या ताईंनो ही माझी बातमी नाहीये किंवा मी सांगत नाहीये, कारण की हे टाइम्स नाऊ मराठीने, साम टीव्हीने किंवा एशियन मराठी यांनी काय न्यूज मध्ये दिले ते तुम्हाला मी दाखवत आहे। कारण की मी अजून माझी स्वतःची तारीख सांगितलेली नाहीये, कारण की बघा लाडक्या ताईंनो ज्यावेळेस आपल्याला मधल्या गोष्टी समजतात त्यावेळेस तुम्हाला मी आधीच सांगत असतो
पण अजून पण मधल्या गोष्टी मला समजलेल्या नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला मी ती तारीख फिक्स सांगणार नाहीये. ज्यावेळेस मला ह्या 4-5 दिवसामध्ये तारीख समजेल सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ तुम्हाला दिसेल की ज्याच्यामध्ये मी तारीख तुम्हाला 100% सांगणार आहे. पण या ठिकाणी काही तारखा या ठिकाणी ह्या चांगल्या तारखा आहेत आणि सरकारकडे आपण मागणी पण करणार आहेत का बाबा लवकरात लवकर लाडक्या ताईंना पैसे द्यावेत. आणि बघा ज्या तपासण्या चालू आहेत बऱ्याच ताईंना असं झालंय घरामधल्या की 2 विवाहित महिला असल्या त्यांचा पण लाभ बंद करून टाकलाय, 2 अविवाहित असल्या त्यांचा पण लाभ बंद करून टाकलाय, 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असल्या घरातल्या त्यांचा पण लाभ बंद करून टाकलाय. सरकारने जवळजवळ या ठिकाणी 30-40 लाख ताईंना या ठिकाणी कमी करून टाकलेले. आता 26 लाख आकडा समोर आलाय, पण त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी आकडेवारी समोर यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे सरकारकडे एक मागणी आहे की बाबा सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाका. ज्या लाडक्या ताई घरामध्ये जर अशा कोणी असतील विवाहित आहेत, 2 विवाहित आहेत, आता 2 सुना असल्या तर काय नेमकं करायचं तुम्ही सांगा. 2 या ठिकाणी एक सून आहे आणि एक सासू आहे, नेमकं काय करायचं तुम्ही सांगा. 2 जर मुली असतील आणि एकच आई असेल त्यांनी नेमकं काय करायचं ते सांगा. तर लाडक्या ताईंनो बघा सरकारने ह्या सगळ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाका. बघा निवडणुकीच्या अगोदर सरसकट सगळ्याला जसे पैसे भेटत होते त्या स्वरूपात आता पण सरकारने सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाकावे. सरकारकडे माझी ही विनंती आहे, मागणी पण आहे. तर लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा. आणि ज्या लाडक्या ताई या ठिकाणी 12व्या हप्त्याला मुकल्यात, ज्या ताईला 13वा हप्ता भेटला नाहीये, ज्या ताईंना आता 14वा हप्ता पण भेटणार नाहीये, त्यांना लवकरात लवकर त्यांचा निर्णय घ्यावा, तपासणी लवकरात लवकर करावी आणि त्या सगळ्यांना पहिले सगळे हप्ते भेटून जाऊ द्या. म्हणजे 4,500 रुपये यावेळेस अकाउंटला त्यांच्या यावेत असं मी सरकारकडे विनंती करत आहे. चला आता बघूया टाइम्स नाव मराठीने काय बातमी दिली. ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे बघा. या ठिकाणी रक्षाबंधनाची भेट तुम्हाला सगळ्याला भेटलेली आहे. सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये योजनेचा लाभ जमा केला जातो. ऑगस्ट महिन्याचा अखेरीस गणेशोत्सव आहे, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेशोत्सवाच्या चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. बघा लाडके ताईंनो, आता गणेशोत्सव तुम्हाला सगळ्याला माहिती आपले बाप्पा येणार आहेत 27 तारखेला. या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या 27 तारखेला गणपती उत्सव आहे. तर त्या निमित्ताने वाटप व्हायला पाहिजे असं टाइम्स नाव मराठीने सांगितलेलं आहे. साम टीव्हीने पण तेच सांगितलंय, गणेशोत्सव तेच सांगितलेलं आहे. गणेशोत्सव कारण आता प्रत्येक वेळेस माहिती आहे सणासुदीच्या वेळेस पैसे भेटतात, जसं रक्षाबंधनाला भेटतं, महिला काही वटसावित्री पौर्णिमेला भेटतात किंवा कोणत्या पण एखाद्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप होत असतं. त्याचबरोबर यावेळेस पण आता गणपती आलेले आहेत, त्या गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप व्हावं असं सरकारकडे मी विनंती करत आहे. त्या ठिकाणी साम टीव्हीने पण बघा या ठिकाणी गणेशोत्सव दिलेला आहे, कालावधीमध्ये पैसे येतील असं सांगितलेलं आहे. आणि एशियन न्यूज मराठी यांनी पण तेच सांगितलं बघा, गणेशोत्सवाचे होऊ शकतो मुहूर्त, तर त्यांनी पण तेच सगळ्यांना सांगितलंय की बाबा गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी वाटप होऊ शकतंय. आता ही झाली तुम्हाला एक चांगली बातमी तुम्हाला दिलेली लाडके जणू की गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला हा 14वा हप्ता भेटणार आहे. एक तारखा समोर यायला सुरुवात झाली. तर कोणत्या लाडके द्यायला असं वाटतं की 14वा हप्ता आपल्याला ह्या गणपतीच्या निमित्ताने किंवा 27 तारखेला भेटायला पाहिजे. कोणत्या लाडके द्यायला वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय. आता दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला द्यायला लाडके जणू. दुसरी आनंदाची बातमी ही आहे ई-केवायसी. बघा तुम्हाला काल रात्री पण सांगितलं होतं बघा, सगळ्यात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती दिली जाते लाडके जणू. बघा ई-केवायसी कालपासूनच तुम्हाला मी सांगणार होतो पण काल वेळ नाही भेटला. ई-केवायसी लाडक्या ताईंनो या ठिकाणी जी लिंक होती ती लिंक सरकारने काढून घेतलेली आहे. म्हणजे तुमची ई-केवायसी सगळ्यांची जी होणार होती जुलै महिन्यामध्ये ती आता झालेली नाहीये. ऑगस्ट महिन्यामध्ये पण ती लिंक आता काढून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला या ठिकाणी एक लिंक होती बघा, हे पेज आहे कोणाचं, लाडकी बहीण योजनेचं हे पोर्टलचं पेज आहे. या पेजवर अगोदर इथे एक लिंक दिली होती ई-केवायसी करण्याबद्दल. ती ई-केवायसी करण्याची लिंक आता त्यांनी काढून घेतलेली आहे. एक आनंदाची बातमी म्हणजे तुमची ई-केवायसी ज्या लाडके त्याला 12वा हप्ता भेटलाय, 13वा भेटलाय त्यांना 100% 14वा हप्ता भेटणार आहे. आणि ई-केवायसी आता तरी तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे अजून कमीत कमी 10-15 दिवस तर तुम्हाला ऑगस्ट महिन्यात तर करायची आता गरज नाहीये. हे तुमच्या समोर एक आनंदाची बातमी दिलेली आहे. तर लाडके जणू अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. बघा मागच्या वेळेस जी केवायसी होती ई-केवायसी त्यावेळेस बघा अशी लिंक आली होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी
येथे क्लिक करू शकता. हे जुनं झालं होतं बघा, यावेळेस अशी लिंक आली होती, ती लिंक आता काढून घेतलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये, 100% तुम्हाला फायदा होणार आहे. तर इथेच थांबतो लाडके ताईंनो. कुणाला काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि लवकरात लवकर हप्ता भेटावा सरकारकडे विनंती आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सरकारला पण वाटायला पाहिजे की बाबा लाडक्या बहिणी प्रश्न विचारल्यात, लवकरात लवकर त्याला हप्ता भेटायला पाहिजे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.